नमस्कार मंडळी, मी लाईव्ह टुडे मराठीमध्ये नितीन मोरे आपलं सर्वांचं स्वागत करतो. धुरंधर पॉलिटिक्स हा नवीन एपिसोड आपण चालू केलेला आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आपण पाहतोय दररोज प्रचारामध्ये जोर चढत आहे. दररोज राजकीय वळण ही वेगवेगळी घेत असताना आपण पाहतोय. आज या पॉडकास्ट मध्ये आपल्या या नवीन एपिसोडमध्ये वेगवेगळे व्यक्तिमत्व येत असताना आज आपल्याकडे एक असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे संजय गांधी निराधार समितीचे माजी सदस्य आहेत. या गडिंग्लज तालुक्याचे सरपंच संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. मौजे हिरलगे गावचे ते सरपंच आहेत. मित्र हो, तुम्हाला लक्षात आलंच असेल, हे मौजे हिरलगे गावचे सरपंच सचिन देसाई आज आपल्या या नवीन एपिसोडमध्ये आपल्यासोबत गप्पा मारायला, राजकीय गप्पा मारायला, या निवडणुकीबरोबर चर्चा करायला आणि सामाजिक, विधायक आणि विकासावर बोलायला आज आलेले आहेत. तर प्रथम आपण त्याचं स्वागत करूया. तर सरपंच साहेब, आपलं स्वागत आहे. सौभाग्यवती तुमच्या या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. तुमचं सामाजिक राजकीय काम जर पाहिलं तर खूप मोठं आहे. असा हा वारसा आता तुमच्या सौभाग्यवती पुढे नेण्यासाठी तुम्ही या निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना सामोरे केलेला आहात, निवडणुकीला सामोरे जात आहात. पहिल्यांदा आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने थोडंसं बोलू. काय वाटते, काय वातावरण आहे निवडणुकीला? ज्यावेळी तुमचा अजेंडा घेऊन, तुमचं व्हिजन घेऊन मतदारांच्या समोर जात आहे, त्यावेळी काय प्रतिक्रिया येतात लोकांच्या? ज्या वेळेला आम्ही प्रचारासाठी प्रत्येक गावामध्ये जातो त्यावेळेला सर्वसामान्य लोकांची हीच इच्छा आहे की काम करणारा माणूस हे मुश्रीफ साहेबच आहे, काम करणारा माणूस हे सतीश पाटील आहे. त्यामुळे काम करणाऱ्या माणसाला निवडून द्यावं हीच सर्वसामान्य माणसांची इच्छा आहे. आम्ही आता श्रावण बाळ म्हणा, संजय गांधी म्हणा, या योजनेमार्फत म्हणजे तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये आम्ही पोहोचलेलो आहे. आणि पोहोचत असताना सर्वसामान्य माणसांचं आम्ही काम करत असतो. सर्वसामान्य माणसाची एवढीच इच्छा असते की आमचं काम घरापर्यंत येऊन कोणीतरी कळावं आणि यासाठी आपण त्याला निवडून द्यावं, हीच सर्वसामान्य माणसांची इच्छा असते. आणि त्या धर्तीवर आमच्या जिल्हा परिषद सदस्या शैलजा वेणी, तसेच सुनीता देसाई, तसेच आमच्या कडगाव गणातल्या देसाई वहिनी, या तिन्ही सक्षम उमेदवार असल्यामुळे या नक्की निवडून देतील असं मला वाटतं. काय वाटते? तिरंगी लढत आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, आय काँग्रेस आणि भाजपा. काय वाटते, तिन्हीच्या मध्ये चुरस आहे? कसं आहे, आम्ही मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून, सतीश पाटील माध्यमातून आम्ही काम घेऊन लोकांच्या पर्यंत गेलेलो आहे. आम्ही काम न करता लोकांच्या पर्यंत पोहोचलेलो नाही आहे. काम असल्यामुळं तिरंगी लढत असू दे नाही तर दुरंगी लढत असू दे, लोकांच्या पर्यंत जो माणूस पोहोचतो तोच माणूस आपला असा लोकांना वाटतो. म्हणून लोक आपल्याला निवडून देतील याची आम्हाला खात्री वाटते. म्हणजे एकतर्फी वाटते निवडणूक तुम्हाला? एकतर्फी असं नाही. निवडणूक हा सर्व समोरचा माणूस किती हे असला तरी आपण त्याला म्हणजे हलक्यात घ्यायचं नसतं. आपल्याला हे माणसांच्या पर्यंत, लोकांच्या पर्यंत पोहोचून आपली कामं त्यांना पटवून सांगितलीच पाहिजेत. आणि परत भविष्यात आपण त्याच्यासाठी काय करणार आहे हे विजन आपण डोळ्यासमोर घेऊन त्याच्यासमोर गेलं पाहिजे, तरच ते आपल्याला मान्य करतील. तुमचं राजकारण, समाजकारण किती वर्षापासून चालू आहे सगळं? आता गेली जवळजवळ 20 वर्षे मी ह्या राजकारणामध्ये मुस्लिम समाजाच्या बरोबर आहे. मी मुंबईत होतो त्यावेळेला पण सचिन बाबा आहे, समीर भुजबळ, पंकज भुजबळ यांच्याबरोबरही मी काम केलेलं आहे. समाजकारण करण्याची, राजकारण करण्याची ही माझ्या रक्तातच तसं हे आहे. वडील काय करायचे? वडील आमची जवळजवळ गेली 15 वर्ष राजकारणातच होते, सदस्य होते ग्रामपंचायतीचे. त्यांनी दूध संस्था स्थापन केलेल्या होत्या. त्यामुळे राजकारणाचा वसा आमच्या घराण्याला आहेच. लहानपणापासून? हो, लहानपणापासून राजकारण बघता तुम्ही? हो, राजकारण आहेच. भाऊ पण राजकारणात आहेत? भाऊ पण माझे हातकणंगले संपर्क प्रमुख आहेत उभाटाचे. तसेच ते कोल्हापूर जिल्हा ग्रामस्थ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत मुंबईमध्ये. त्यांच्या जवळ आता म्हणजे कोल्हापूर ग्रामस्थ प्रतिष्ठानचे जवळजवळ 2,000 ते 3,000 युवक त्यांच्याकडे प्रतिष्ठानमध्ये आहेत. त्यांचाही दरवर्षी चांगला मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो तिथं मुंबईमध्ये. राजकारणाचा वसा हा आमच्या घराला पार्श्वभूमी आहे. आता काय वाटते तुम्हाला, सुनीताताईंना तुम्ही निवडणुकीमध्ये उतरवलात? निवडणुकीमध्ये उतरवण्याचं कारण म्हणजे लोकांच्यापर्यंत आम्ही जी कामं केलेली आहेत त्या पार्श्वभूमीवर साहेबांनी विश्वास ठेवून आम्हाला तिकीट दिलेलं आहे. आणि त्या साहेबांनी जो विश्वास ठेवलाय त्याचा आम्ही योग्य ते हे करू. ताईंचा काय अनुभव आहे का राजकारण, समाजकारणाचा? काय नाही, तिचं कसं आहे, तिचं एकत्र कुटुंब पद्धती, त्यांच्यावरती 50-60 माणसांचं मोठं घर आहे. बाहेरचं नाही म्हणत मी तुम्हाला, सासरी काय त्यांचा अनुभव? तुमच्याकडे आल्यानंतर काय तुमच्या बरोबर? कसं आहे, ती स्वतः ग्रामसंघाची अध्यक्ष आहे. त्याच्यानंतर आमच्या महिला दूध संस्थेमध्ये ती सदस्य आहे, संचालिका म्हणून आहे. 2 संस्था आहेत आमच्या स्वतःच्या, त्या माध्यमातून ती महिलांना म्हणजे सबलीकरणासाठी लोन वगैरे काढून किंवा
महिलांना एक आता उद्योग काढून देण्याचं काम ती करत असते साहेब. म्हणजे माझ्या पाठीमागे म्हणजे जी लोक येतात त्यांचं समाधानकारक त्यांना हे देत असते. म्हणजे ऍक्टिव्ह आहे ते ऍक्टिव्ह आहे राजकारणामध्ये किंवा महिलांच्यासाठी बचत गटासाठी ते बचत गटाच्या माध्यमातून आणि त्या ग्रामसंघाच्या माध्यमातून आता जी ती पंचायत समितीमध्ये जाणार आहे तिथलं काम कसं आहे, कामाचे स्वरूप काय आहे हे तिला आधीच समजलेलं आहे. ग्रामसंघाच्या माध्यमातून त्यानं काम करण्यासाठी तिला काय वेगळं असं शिकायला पाहिजे असं काय नाही. काय तुमच्या कार्यकाळामध्ये आता तुम्ही मला वाटते 10 वर्ष सरपंच, 10 वर्ष सरपंच सदस्य, 5 वर्ष सरपंच, त्या काळात कसं ताईंचं तुम्हाला सहकार्य असायचं? चांगल्या प्रमाणात आहे. आणि मी आता म्हणजे गावासाठी आणि तालुक्यासाठी आम्ही झुकून दिलेली माणसं आहे. घर सांभाळायचं, घरात आलेल्या लोकांशी सांभाळायचं, कामासाठी आलेल्या लोकांचं समाधान करूनच त्यांना पाठवायचं. हे करत असताना पाठीमागची जी म्हणजे घर सांभाळायचं जे काम असतंय हा भक्कम साथ तिने मला दिलेली आहे. राजकारणात पण तुमच्या पाठीशी? हो, राजकारणाची माझ्या पाठीशी. आता काय वाटते तुम्हाला, ताईंना समजा दिलेली जबाबदारी किंवा मिळालेली संधी, निवडून आल्या ताई, कशा पद्धतीने जे तुमचा विश्वास आहे की बाबा ताई निवडून आल्यानंतर चांगलं काम करतील का खरंच? तुम्हाला मी ज्या पद्धतीने सांगितलं की ग्रामसंघाच्या माध्यमातून ती पंचायत समिती हे तिला कामाची समज झालेली आहे. आता कसं आहे, मी ज्यावेळेला पहिल्यांदा ग्रामपंचायतीमध्ये निवडून आलो त्यावेळेला 5 वर्ष मला ग्रामपंचायत काय असते हेच समजलं नाही. त्यामुळे काम करायला मला 5 वर्ष गेली. 5 वर्षानंतर मला ग्रामपंचायत समजली, मग त्याच्यानंतर मी कामं करू लागलो. ह्याच पार्श्वभूमीवर ती ज्या वेळेला आता ती पंचायत समिती निवडून जाणार, ती आता सध्या पंचायत समितीची संलग्न असल्यामुळे ग्रामसंघाच्या माध्यमातून पंचायत समितीमध्ये लोकांच्यासाठी काय कामं असतात हे तिनं समजून घेतलेलं आहे. लोकांचं काम करण्यासाठी तिला चांगला सपोर्ट मिळेल, अभ्यास आहे. म्हणजे तुमच्या गणामध्ये इतर उमेदवारांच्या तुलनेत ताई पुढे आहेत? हो, ते लेवल आहे, पुढे अनुभव वाटतो, आहे. त्याचा फायदा होईल जनतेला. हो, त्याचा जनतेला फायदा होईल. काय वाटते, तुम्ही ज्यावेळी सरपंच झाला पहिल्यांदा, तुम्ही म्हणताय की बाबा मला समजायला वेळ झाला, पण समजल्यानंतर गावासाठी असं काय केलं की आता चर्चा राहते की हिरलगी एक मॉडेल गाव आहे? मी पहिल्यांदा ज्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला मी प्लॅन बनवला आमच्या गावासाठी की मला हे टार्गेट मध्ये करायचं आहे. त्यामुळे रस्ते म्हणा, गटर्स म्हणा, लोकांच्यासाठी जिम म्हणा किंवा हॉलचं काम म्हणा किंवा गटर्स शिशुकीकरण करायचं आहे, ओपन जिम करायचे आहेत, ग्रामपंचायत सुधारायचे आहेत. ह्या अनेक अशा गोष्टी मी टप्प्याटप्प्याने करत गेलो. हे काही एकदमच झालं नाही. 15 वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने करत गेलो. आमच्याकडे मोठा जीर्ण तलाव आहे, तलावासाठी निधी आणलेला आहे. पाणंद रस्ते आहेत, पाणंद रस्ते सुधारून घेतलेले आहेत. पाणंद रस्ते मुस्लिम समाजाच्या माध्यमातून ओपन केलेले आहेत. तसेच आम्हाला सतीश पाटलांची साथ एवढी चांगली आहे की पाटील साहेबांनी आतापर्यंत आम्हाला म्हणजे जवळजवळ आता मी सत्तेत असल्यापासून नाही म्हटलं तरी 60-70 कोटीचा निधी आहे फक्त हिरळी गावासाठीच दिलेला आहे. होय ना? हो, इतका 60-70 कोटी निधी आहे? हो. मग आता डेव्हलपिंग काहीच राहिले नाही का? डेव्हलपमेंट तसं आता काय नाहीच आहे गावामध्ये. म्हणून मॉडेल गाव म्हणतो तुम्ही? हो, मॉडेल गाव. मी आता आमचं संत गाडगे बाबा अभियानामध्ये जिल्ह्यात 3रा नंबर माझ्या गावचा आलेला आहे. तसेच आता समृद्धी ग्रामपंचायतीमध्ये आम्ही भाग घेतलाय. तालुक्यात 3 नंबर आम्हाला बसेल असं वाटतंय. वैयक्तिक लाभाच्या योजनांच्या बाबतीत काय केलं? तुम्ही सदस्य राहिलाय संजय गांधीला. ज्यावेळेला मला साहेबांनी संजय गांधीवर कमिटीवर जाण्याचा चान्स दिला त्यावेळेला मी असं बघितलं की लोकांची हाल भरपूर होत आहे. गडिंगला यायचं, ती कागदपत्र गोळा करायची, ती ऑफिसला जायचं आणि हे सगळं करत असताना त्यावेळेला मी तहसीलदार साहेबांना सांगून गावागावामध्ये कॅम्प घ्यायला लावले. गावागावामध्ये मी कॅम्प घेतले. कॅम्प घेत असताना मी पाटील साहेबांना सांगितलं, पाटील साहेबांनी ही तहसीलदार साहेबांना सांगितलं की तुम्ही गावागावामध्ये कॅम्प घ्या. तिथं कॅम्प घेत असताना आम्ही कसं केलं, तलाठी, 100 डॉक्टर, त्याच्यानंतर सर्कल आणि तहसीलदार हे सगळे दाखले आम्ही एकाच छताखाली दाखले दिले. त्यामुळे लोकांना एवढं सोयीचं पडलं की ते पेन्शनचं काम त्यांचं ज्यांना खरोखर गरजू आहेत ते पेन्शनचं काम त्यांना साधण्यासाठी चांगला मदत झाली त्याची. प्रत्येक गावामध्ये आम्ही कॅम्प घेतले. इतर काय योजना जसं की बांधकाम कामगार असेल, लाडकी बहीण असेल? माझ्याच गावामध्ये बांधकाम कामगाराचे 400-450 लोक आहेत. त्याच्यानंतर लाडकी बहिणीचा आम्ही लाभ 600-650 लोकांना आम्ही लाभ दिलेला आहे. त्यामुळे वैयक्तिक लाभ हे घरकुलं आम्ही जवळ नाही म्हटलं तरी आता माझ्या 5 वर्षांमध्ये घरकुलं 100-150 घरकुलं मी बांधून दिले आहेत लोकांना. म्हणजे वैयक्तिक लाभासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. असंच काम गणातील प्रत्येक गावात होईल असं म्हणायचंय तुम्हाला? हो, नक्की होईल. आणि ह्याच्या आधी आम्ही संजय गांधीच्या माध्यमातून किंवा शाहूबाच्या पेन्शनच्या माध्यमातून प्रत्येक गावागावामध्ये सरपंच संघटनेचे अध्यक्ष असू दे, प्रत्येक सरपंचांना न्याय देण्याचं काम आपण केलेलंच आहे आणि गावागावामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे. काय वाटते, विश्वास वाटतो तुम्हाला? हो, नक्की. काय करेल जनता?
जनता आमच्यावर विश्वास ठेवला आणि आम्हाला मतदान 100% आम्हाला करतो. काय विकास आराखडा केलाय 7 गावावर आपण? आता कसं आहे, आता आम्ही पंचायत समितीला नक्कीच आहे, निवडणूक होईल, निवडून येतील त्यावेळेला नक्कीच आम्ही त्या पहिल्या वर्षामध्ये विकास आराखडा करून लोकांच्या पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेल. आणखी काय वेगळं पण काय वाटतं का तुम्हाला आत्ताच्या निवडणुकीत ह्या? हे असं वेगळं पण असं काही नाही. काय आहे, तुमचा जे विरोधी उमेदवारच आहे म्हणजे तुमच्या ताईंच्या विरोधी उमेदवार ते भाजपा पक्ष विरोधात आहे तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये, किंवा काँग्रेसचे उमेदवार तुमच्या विरोधात आहे तुमच्या? नाही, जे आहे ते आम्ही काम घेऊन लोकांच्या समोर चाललेलं आहे. भाजप सत्तेत आहे, आम्हीही सत्तेत आहोत. ज्या पद्धतीनं भाजप काम करणार आहे तसं आम्हीही काम करणार आहे. पण आमचे आमदार, स्थानिकचे आमदार हे आमचे असल्यामुळे, आम्ही सत्तेत असल्यामुळे आम्ही जास्त काम करून लोकांना. कुणाचं काम दिसतं, भाजपाचं की राष्ट्रवादीचं? आज मला सांगा, आज आमच्या कळगाव गणामध्ये किंवा गिजवणे गणामध्ये एकही काम असं आहे का की बाबा जिथे भाजपने केलेलं आहे? सगळी कामं मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातूनच झालेली आहेत. मुश्रीफ साहेब ग्राम विकास होते. आता मला सांगा, ज्या पद्धतीनं साहेबांनी कामं केलेली आहेत, रस्ते आणि गटर्स जर बघितला, कागलचा जो मतदारसंघ आहे, असा मतदारसंघ तुम्ही कुठल्याही दुसरा मतदारसंघ दाखवा. असं नाही. आज पांढरे पट्टी आणि लाल दिवे ज्या पद्धतीने सतीश पाटील सांगतात, की पांढरे पट्टी आणि लाल दिवे ज्या रस्त्याला असतील, मुश्रीफ साहेबांचा मतदारसंघ चालू झाला अशी लोक म्हणतात. शाश्वत विकासाबरोबर वैयक्तिक शासनाच्या योजना पोहोचवण्याचं काम आम्ही लोकांच्यापर्यंत केलेलं आहे. खरंच खूप चांगलं काम आहे तुमचं. सरपंच काळाचा कार्यकाल जर बघितला तर खरंच एक मॉडेल गाव तुमचं बनलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ताई आता निवडणुकीला सामोरे जात आहेत. काय आव्हान करताय मतदारांना? जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढताय राष्ट्रवादीच्या माध्यमातून. आमच्या मतदारांना एवढंच आव्हान करेल की आमचं काम बोलतंय. मुश्रीफ साहेब असू दे, सतीश पाटील असू दे, शैलेश वहिनी असू दे, किंवा माझी मिसेस सुनीता देसाई असू दे, कळगाव मतदारसंघातल्या देसाई वहिनी असू देत, बाळू मंचकर असू देत, ही लोक कामाची आहेत, हे काम करणारी लोक आहेत. आणि ही काम करत असताना मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या वेळा लोकांना अडचणी येईल त्या वेळा लोकांना आम्ही आपलेपणानं जवळची माणसं असं वाटू, म्हणून आम्ही सांगतोय की आमच्या घड्याळाच्या नावावर तुम्ही मतदान करून सुनीता देसाई, शैलेजा वहिनी व प्रियांका देसाई यांना प्रचंड बहुमताने निवडून द्या. त्या सेवेला तत्पर हजर असतो. 7 कोटीचा निधी आणून हिरलगी गाव हे तालुक्यामध्ये मॉडेल गाव बनवण्याचा प्रयत्न हा सचिन देसाई यांनी केलेला आहे. ते स्वतः सरपंच 10 वर्षे राहिलेले आहेत. मंत्री मुश्रीफांच्या मार्गदर्शनात, जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनात इतका निधी आणून त्यांनी गावचा कायापालट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक आदर्श गाव म्हणून हिरलगी गावकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या सौभाग्यवती आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. गिजवणे गणातून त्या निवडणूक लढवत आहेत. शैलेजाताई या जिल्हा परिषद आणि प्रियंकाताई या कडगाव गणातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचं काम पाहता असंच काम हे प्रत्येक गावात व्हावं असा त्यांचा संकल्प आहे, असा त्यांचा अजेंडा आहे, त्यांचं ध्येय आहे. यासाठी आम्हाला प्रचंड मताने निवडून द्यावे, एक वेळ संधी द्यावी असं आव्हान आज या पॉडकास्टच्या माध्यमातून धुरंधर पॉलिटिक्स या एपिसोडमधून केलेलं आहे. गडिंग्लजहून लाईव्ह टुडे साठी नितीन मोरे.